नमस्कार मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण 100% अनुदानित संस्थांच्या काही जाहिराती बघणार आहोत। या संस्थांवर विविध पदांसाठी जागा रिक्त आहेत। तर कोणकोणत्या पदांसाठी जागा रिक्त आहेत, त्या संस्था कोणकोणत्या आहेत याबद्दल आपण संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। पण त्याआधी आपण जर चॅनलवर नवीन आले असाल तर आपल्या चॅनलला आताच सबस्क्राईब करून घ्या। सोबतच साईडला दिलेले बेल आयकॉन ऑलवर सेट करून ठेवा, जेणेकरून येणाऱ्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्याला मिळत राहतील। चला तर मग जाणून घेऊया। पहिली जाहिरात ही 100% अनुदानित संस्थेची आहे। येथे कनिष्ठ लिपिक या पदासाठी जागा रिक्त आहे। इंदिरा ग्रामीण विकास शिक्षण संस्था हिंगणघाट जिल्हा वर्धा द्वारा संचालित इंदिरा हायस्कूल सिलडोह तालुका सेलू जिल्हा वर्धा येथे शासकीय नियमानुसार व माननीय शिक्षणाधिकारी माध्यमिक यांच्या मान्यतेनुसार हे पद भरण्यात येणार आहे। पदाचे नाव आहे कनिष्ठ लिपिक। पदसंख्या आहे 1। प्रवर्ग आहे अनुसूचित जाती। यासाठी लागणारी शैक्षणिक अर्हता HSC किंवा पदवीधर। टायपिंग मराठीमध्ये 30 शब्द प्रति मिनिट आणि इंग्रजीमध्ये 40 शब्द प्रति मिनिट। सोबतच MSCIT व संगणकाचे परिपूर्ण ज्ञान असणे आवश्यक आहे। पात्र उमेदवारांनी आपल्या अर्ज व प्रमाणपत्रांच्या मूळ प्रतीसह व एक झेरॉक्स प्रतीसह प्रत्यक्ष मुलाखतीस खालील पत्त्यावर दिनांक 2/10/2024 रोजी स्वखर्चाने सकाळी 11 वाजता उपस्थित राहायचं आहे। दुसरी जाहिरात ही 100% अनुदानित संस्थेची आहे। सर्वोत्कृष्ट शिक्षण संस्था नागपूर द्वारा संचालित श्री जगजीवनराम हायस्कूल घाटाटे नगर पारडी पुनापूर रोड नागपूर। माननीय शिक्षण उपसंचालक नागपूर व शालेय शिक्षण व क्रीडा विभाग यांच्या मान्यतेनुसार खालील प्रमाणे माध्यमिक शाळेतील 3 पदे भरायची आहेत। तर पहिल्या पदाचे नाव आहे कनिष्ठ लिपिक सेवक। यासाठी पदसंख्या 1 आहे आणि शैक्षणिक अर्हता BA किंवा BCom किंवा BSc सोबतच MSCIT असणे आवश्यक आहे। दुसरे पद कनिष्ठ लिपिक सेवक यासाठी पदसंख्या आहे 1 आणि यासाठी लागणारी शैक्षणिक अर्हता BA किंवा BCom किंवा BSc सोबतच MSCIT असणे आवश्यक आहे। तिसरे पद आहे प्रयोगशाळा सहाय्यक। यासाठी पदसंख्या आहे 1। यासाठी शैक्षणिक अर्हता 12वी विज्ञान शाखेमधून उत्तीर्ण असणे आवश्यक आहे आणि या सर्व पदांसाठी वेतन श्रेणी ही शासनाच्या नियमानुसार असणार आहे। तर वरील पदे बिंदू नामावलीनुसार अनुसूचित जाती, इतर मागासवर्ग व खुला या संवर्गातील उपलब्ध उमेदवारांमधून निवड करण्यात येईल। तरी पात्र उमेदवारांनी मुलाखतीसाठी अर्ज, मूळ कागदपत्रांसह कागदपत्रांची साक्षांकित प्रत व फोटोसह दिनांक 13/10/2024 रोजी सकाळी 11 वाजता श्री जगजीवनराम हायस्कूल घाटाटे नगर भवानी मंदिराजवळ पारडी पुनापूर रोड नागपूर 35 या पत्त्यावर स्वखर्चाने उपस्थित राहायचं आहे। तिसरी जाहिरात आहे ग्रामीण महिला व बाल विकास फाउंडेशन एका नागपूर। ही अल्पसंख्याक संस्थाद्वारा संचालित मान्यताप्राप्त 100% अनुदानित शाळा आहे। शाळेचे नाव आहे रोशन उर्दू उच्च माध्यमिक शाळा वांजरी लेआउट तिती नदी नागपूर। रिक्त पदाचे नाव आहे शिक्षण सेवक। वर्ग 1 ते 7 या वर्गासाठी हे पद रिक्त आहेत। यासाठी पदसंख्या एकूण 2 आहेत आणि ही 2 पदे सेवानिवृत्तीमुळे रिक्त झालेली आहेत। यासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता BSc गणित विज्ञान, BA B.Ed व MSCIT सोबतच TET व CTET पास असणे आवश्यक आहे। शिकवण्याचे माध्यम आहे उर्दू। यासाठी मानधन हे शासकीय नियमानुसार राहणार आहे। मुलाखत दिनांक 6/10/2024 रोजी सकाळी 11 ते 3 वाजेपर्यंत आहे। इच्छुक उमेदवारांनी स्वखर्चाने दिलेल्या दिनांक आणि वेळेवर मूळ कागदपत्रांसह व त्यांच्या झेरॉक्स प्रतीसह शाळेच्या कार्यालयात उपस्थित राहायचं आहे। जर तुम्ही या पदासाठी पात्र असाल तर दिलेली तारीख आणि वेळेवर हजर राहायचं आहे। तर मित्रांनो, अशा प्रकारे आपण 100% अनुदानित काही संस्थांच्या जाहिरातीबद्दल माहिती बघितलेली आहे। माहिती आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा। तुम्हाला कोणकोणत्या जिल्ह्यांच्या जाहिराती बघायच्या आहेत हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा। आपले टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलला जोडण्यासाठी डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करून तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकता। चला तर मग भेटूया पुढील अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।